बरोबर. विचारसागर विचारसागर तरंग दुसरा, आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय चालू आहे प्रयोजन. आपला विषय काय सुरू आहे? प्रयोजन. प्रयोजनामध्ये काय? संसार बंधाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हा मोक्ष सांगलेला. हा मोक्ष कसा प्राप्त होईल? तर जगन मिथ्यात्व निश्चयाने प्राप्त होईल. पण जगन मिथ्यात्व का ठरत नाही? कार्याध्यास आणि कारणाध्यास पाहिलं. कार्याध्यासाचा असंभव, कारणाध्यासाचा असंभव. कार्याध्यासाचा असंभव असण्याचं तीन दोष आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार संभवत नाही. कारणाध्यास न संभवण्याचं कारण काय? सामान्य विशेष भाव संभवत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून आज जगत हे आद्यस्वरूप आहे हे सिद्ध होत नाही, तर जगत त्या ठिकाणी सत्य आहे. म्हणून सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही, तर त्याची निवृत्ती कशाने होणार आहे? क्रियेने होणार आहे. मग आता क्रिया म्हणजे कर्म करायचे. कसे कर्म करायचे? तर दोन प्रकारचे मूळ कर्म, एक विहित कर्म, एक निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मशास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं नाही, विहित कर्मशास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं आहे. विहित कर्मामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायचित्त ही कोणती कर्म आहेत? तर ही शास्त्र विहित कर्म आहेत. त्याच्यानंतर आपण शास्त्रविहित कर्म पाहिले, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायचित्त. आणि आता आपण जीवकृत कर्म ह्या ठिकाणी पाहत आहेत. तर जीवकृत कर्म पाहत असताना त्याचा विचार पहिल्यांदा असा सांगितला की संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म अशी तीन कर्म असतात. ती कर्म कुठं घडतात? तर ती देव येऊन नाही आणि पशुपक्ष्याच्या येवणीमध्ये घडत नाही, केवळ मनुष्य देहामध्ये ही घडलेले कर्म असतात. म्हणून संचित कर्म कळालं तुम्हाला. ती कोठी, कणगी, त्यामध्ये जसं धान्य साठवून ठेवलं जातं, ते सगळा संग्रह साठा एकत्र करून ठेवला, ते संचित कर्म असतं. त्याच्यातून काही धान्य आपण उपयोगाकरता काढतो, ते असणारं कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म. आणि ह्या प्रारब्ध कर्मामध्ये हल्ली आपल्याला प्राप्त झालेले हे शरीर आहे. या शरीरातून आता आपल्याकडून काही ना काही कर्म घडत असतं, त्याला क्रियामान कर्म असं त्या ठिकाणी म्हणायचं असतं. म्हणून आता ते प्रारब्ध कर्माचा तुमचा विचार चालू आहे. तर प्रारब्ध कर्माचा विचार चालत असताना या प्रारब्ध कर्मामध्ये किती शरीर आपल्याला प्राप्त होऊ शकतात, ऐक नाही, ते पण सुद्धा आपल्याला नक्की सांगता येणार नाही. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 असे किती काही कर्म. आता बघा आता हा पूर्वपक्ष तुम्हाला काय म्हणतोय हे जर बारकाईनं समजून घेतलं, तर आता हा पूर्वपक्ष बोलतो, पण हा याने जास्त विस्तार केलेला आहे, बरोबर की नाही? याने प्रयोजनापासून सुरुवात केली, कार्याध्यास सांगितला, कारणाध्यास सांगितला, त्याच्यानंतर कर्मानेच मोक्ष सांगितला. किती मुद्दे आले? जवळजवळ 4 मुद्दे याची उपस्थित झाली. चारही मुद्दे जर बारकाईनं ऐकून घेतले तर पुढं तुम्हाला सगळे व्यवस्थित लक्षात येईल. वारंवार ऐकलं का वारंवार ते लक्षात राहून ना पुढचा मुद्दा तुमचा सुटू शकतो. आता ह्या प्रारब्ध कर्मामध्ये हे हल्ली असणारं शरीर प्राप्त झालं. यामध्ये ह्या शरीरामध्ये याच्यात किती जन्म होतील ह्या शरीरातून? याने जर विचार केलं तर ह्या शरीरातून आपल्याला देवच व्हायचं आहे. तर हा देव पण होईल, हा इंद्र होईल, हा सूर्य होईल, आपला हा चंद्र होईल, आपलं इंद्र होईल, ब्रह्मदेव वगैरे होईल. हे पण बाकीचं होतं येतं ना, हे सुद्धा बाकीचं होतं येतं. पण म्हणण्याचं तात्पर्य या प्रारब्धामध्ये जर आपल्याला किती काही शरीरं प्राप्त करायची म्हणलं तर प्राप्त करू शकतो. पण आता नक्की किती काही प्राप्त करणार आहे असा मुद्दा उपस्थित होतो. तर त्याच्यामध्ये 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, किंवा एका शरीरातही आपण मुक्त होऊ शकतो, आहे का नाही? किंवा भगवंत म्हणतात की काय आहे ना, तर 7व्या अध्यायामध्येच ते काहीतरी श्लोक आलेला आहे की मनुष्य म्हणजे शेवटच्या जन्मात तो मुक्त होत असतो. बघा काहीतरी श्लोक, आज तिच्या महापरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे, त्यावरतीच एक श्लोक आलेला आहे काहीतरी, माझ्या आता तो लक्षात नाही. म्हणजे काही एकाच मनुष्य देहामध्ये मुक्त होऊ शकतात. आणि काही आ मनुष्यानाम सहस्रेषु कच्छित येतं ती सिद्ध आहे, ऐक नाही, कच्छिन माय येतं ती सिद्ध आहे, असं काहीतरी पुढं काय, कच्छित येतं ती सिद्ध आहे, असंच काहीतरी. वासुदेव सर्वभूती सर्व, येततामपि सिद्धांना कच्चित्तामिति तत्वता. हा, वासुदेव सर्वमिती समात्मस दुर्लभ असं काहीतरी आहे त्यामध्ये. असो, तर आता असं उदाहरण घ्यायचं, एकाच देहामध्ये कोण मुक्त झाले बरं? एकच देह प्राप्त केला आणि त्याच्यातच ते मुक्त झाले. तर त्यामध्ये जसं आपण पाहतो शुक मुनी होते की नव्हते?
शुकमुनी, वामदेव वगैरे हे पण पहा बरं, याने किती जन्म धारण केले बरं. शुकांचे किती जन्म झाले सगळे बरं, कोणाला सांगता येईल का? वामदेवाचे किती जन्म झाले? एकच जन्म झाला ना, एकच जन्म झाला. मग ते एकाच देहामध्ये मुक्त झाले का नाही? ते एकाच देहामध्ये मुक्त झाले. श्लोक सांगू का? हा हा बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्यते. हा वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हा तर दुर्लभ असतो वासुदेव. एकाच देहामध्ये तो मुक्त होतो. वामदेव आणि शुकदेव हे एका देहात मुक्त झाले. आणि जड भरत राजाला किती जन्म घ्यावा लागले बरं? जड भरत राजाला किती जन्म घ्यावा लागले? राजा 3 जन्म घ्यावा लागले का नाही? भागवतामध्ये आलेले 3 जन्म आहे का नाही? पहिल्यांदा त्याला ज्ञान झालं, वैराग्य झालं, अरण्यामध्ये गेला. पण त्या हरणामध्ये आहे का नाही, त्याची आसक्ती निर्माण झाली. हरणात आसक्ती निर्माण झाल्याच्या नंतर अंतकाळीच्या मती आहे का, अंतकाळीच्या गती म्हणजे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, पण त्याच्या मुखा काय आलं? ते हरण, ते पाडस असं मुखाला आलं. आणि शेवटी तो हरणे गर्भा गेला. मग हरणे गर्भाला गेला, पण तो योग भ्रष्ट होता ना पण मागच्या जन्माचा. त्याला जाणीव होती ना पूर्णता, की मी कशामुळं हरणे गर्भाला आलो. मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये त्या ओव्या आलेले, की ती बुद्धी मात्र त्याची काय असते, कोणती बुद्धी म्हणतात त्याला महाराज, कोणाला आठवतं का? अशी बुद्धी बघा, मला वाटतं याच्यामध्ये येते, पातंजली योगात त्या बुद्धीचं वर्णन आलेलं आहे. ती अशा प्रकारची बुद्धी असते. आणि त्याची नाही नाही त्या बुद्धी नाही, त्याला ती बुद्धी वेगळीच बुद्धी म्हटली जाते. पण ती बुद्धी त्याची ना तशीच असते, त्याच्या अनेक जन्माची त्याला ना त्या ठिकाणी आठवण असते. त्या बुद्धीचं मला नाव आता लक्षात येत नाही. ते आता योगाच्या याच्यामध्ये ती बुद्धी असते. त्या हरणे गेला आणि त्याला जाणीव व्हायची की मी हरणे का आलो असं त्याला वाटायचं. मग त्याचा हरणे काही दिवस राहिला आणि तो देह पडून नंतर तो राजाच होता. जडभरत, त्याला जडभरत नाव असं पडलं त्या ठिकाणी. म्हणजे त्याचे किती जन्म झाले? 3 जन्म. पण 3 जन्माने तो मुक्त झाला की नाही? 3 जन्माने अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुक्त झाला. आणि काही एका जन्मात मुक्त होता. जसं आता आणखीन जसं शुकदेव, वामदेव पाहिलं, किंवा तुकोबराय पाभर एका जन्मात मुक्त नाही झाले का? तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. ऐक नाही, असं तुकोबराय स्वतः सांगतात की नाही? म्हणजे काही एक शेरडे मिळतील, 2, 3, 4, 5, 10, 20 आहे का नाही? आता आपल्यासारख्याची गणित नाही जी दातारा. आता काय आपलं गणित करावं, आपण किती फिरणार आहे आपलं आपल्यालाच माहिती नाही. आणि जर चांगलं दृढ अपरोक्ष जर ज्ञान झालं तर आत्ता आणि इथंच नाही मुक्त व्हायचं का आपण? आत्ता आणि इथंच या ठिकाणी मुक्त होऊ शकतो. बरं, आता हे देह पडत असताना सगळे मनुष्याचेच देह मिळतील असं आहे का? बरं, जडभरत राजाला कोणता देह मिळाला बरं देह पाडल्याच्या नंतर? हरणाचा. हरणे बरं, आता त्याला ज्ञान नव्हतं का? ज्ञान पण असून आणि आसक्ती कशाची? हरणाची ठेवली. खरं दादा नेहमी सांगतात की ज्ञानी मनुष्याने कमीत कमी विचार करायचा की किती आपल्याला, किती जर काही जवळचे असले, फार किती प्रेमाचे असेल, आसक्ती ठेवू नका. ते भाऊंचं उदाहरण देतात. शेवटी काळामध्ये डॉक्टरकडे एकटेच गेले म्हणले, कोणाकडेच आसक्ती ठेवली नाही, निघून गेले. हे सगळं आहे का नाही? सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे घा देवाशी. तुम्ही रोज म्हणता सगळे मिथ्या, स्त्री पुत्र आहे का नाही, हे सगळे मिथ्या असं तुम्ही सांगता. आणि अंतकाळाच्या गतीला मुलगी येऊ द्या, यालाच बघू द्या, त्याचा देह पडत नाही, त्याचे प्राण जात नाही, हे करा ते करा, एवढी कटकट करावं लागते. म्हणजे किती किती आसक्ती गुंतवून ठेवतात हो. काही काही लोक म्हणतात खाटावरून घ्या, खाली उतरा, खालून वर टाका, वाकडं करा, तिकडं करा, त्याला हे खाऊ घाला, ते खाऊ घाला. अरे बाप रे बाप, एवढी जर आसक्ती गुंतली तर नक्की आता जडभरत राजाची फक्त एवढीच आसक्ती गुंतली तर हरणे गर्भाला गेला. आणि आपली कशामध्ये आसक्ती असते, आपण कुठं कुठं जाऊ, करण्याचा बारकाईने विचार. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? मग आता मला सांगा, मग पुढचा देह नक्की आपल्याला कशाचं मिळेल हे सांगता येईल का? सांगता येणार नाही. पण कळल काय, तुमची आसक्ती कशात हे ठरवा. तुमची आसक्ती मुक्त होण्यात ऐक नाही. पावसाची धार जर वरून खाली पडली, नदी जर समुद्राला निघाली, नदीला समुद्रापासून अन्य गती आहे का मला सांगा? तसं जर आपल्याला मोक्ष हाच आपला हेतू असेल तर मोक्ष वाचून आपल्याला अन्य गती आहे का? नाहीचे. पण आपण फक्त पाठापुरताच आहे का नाही आव्हानतो, खरं बोलतो, पाठापुरता आव्हानतो, मी असो तुम्ही असो. पण एखादा विरळ असेल तर त्याला खरंच मी शरणागती.
पण असं जर मनापासून जर विचार केला ना तर आपण त्या ठिकाणी काय मुक्तच होऊ शकतो. मग पण देह नाही मिळत. पण मग अशी आसक्ती ठेवली तर मग पुढचा देह नक्की कोणाचा मिळेल आणि किती देह मिळेल हे मात्र सांगू शकत नाही. पण मनुष्य देहामध्ये एकाच देहात मुक्त होऊ शकतो, बाकीच्या देहामध्ये मुक्त नाही होऊ शकत. हे तितकंच खरं आहे. ती सर्व शरीर मनुष्याची जीतील असा नियम नाही. मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्म करून पुण्य पापाची उत्पत्ती होते, फक्त मनुष्य देहामध्येच, आहे की नाही. जसं जोंधळ्याचा एक दाणा पेरला, आहे की नाही. कंसाचा निर्वळा काय कंसाचा निर्वळा वेचला की आगळा दिसत असे म्हणतं. 14व्या अध्यायात काहीतरी ओवी आलेली, आहे की नाही. तर एक कंसाचा दाणा पेरला, आहे की नाही. एका बीजा केला ना असं मग भोगेले कणीस. एक बीज फक्त तुम्ही जमिनीत पेरलं तर किती येतात त्याला धान्य बरं? कणस भरून दाणे त्याला येत असतात, आहे की नाही. तसं ह्या मनुष्य देहामध्ये तुम्ही एक जर मनुष्य देह अशा पद्धतीनं अविवेकाने जर नासला ना तर याला किती दाणे येतील काही सांगता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं जोंधळ्याचा एक दाणा पेरला असं त्यातून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट जन्म देण्याचे अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते, फक्त मनुष्य देहात घडणाऱ्या. का मनुष्य देहामध्ये? कारण मनुष्य देह ही भोग येवणी पण आहे आणि मनुष्य येवणी ही कर्म येवणी सुद्धा ह्या ठिकाणी आहे. कर्म येवणी आहे म्हणूनच ही मनुष्य देह कर्म येवणी म्हणजे काय? मनुष्य देह त्या दिवशी म्हटलं ना की ही एक जमीन आहे, मनुष्य देह एक क्षेत्र आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी पिकू शकतात, पण बाकीच्या देहांमध्ये हे पिकू शकत नाही. देव शरीर ही जमीन क्षेत्रासारखं नाही आणि पशुपक्ष्याची येवणी ही जमीन क्षेत्र नाही. हे काय? खडकाळ जमीन आहे. देव म्हटलं ना खडकाळ जमीन आहे आणि पशुपक्षी म्हणलं का खडकाळ जमीन आहे. या जमिनीमध्ये काहीच येऊ शकत नाही. पण मनुष्य देह म्हणजे काय? अगदी सुपीक असणारी जमीन आहे. या जमिनीमध्ये काही पण येऊ शकतं. एखादा म्हणलं आता आम्हाला ज्ञान झालं, बस आता आपल्याला काहीच करायचं नाही. दादा म्हणतात काही नाही करायचं तर मनुष्याने चिंतन करावं, नामस्मरण करत राहावं. का? याचं कारण आहे. तुम्ही शेतीमध्ये जाऊ नका, दुर्लक्ष करा. शेतीमध्ये तण गवतं वगैरे आहे की नाही, गाजर घासतं जास्तच उगतं. अशा पद्धतीनं जर ते उगलं परत त्याला नष्ट करता करता नाकी नव येतात. पाठाला जर उशीर होत असेल विसंगत म्हणजे मी तेच जर सांगत असेल ना तर त्याच्यातला भाव ओळखून घ्या, बारीक एक एक गोष्ट लक्षात घ्या. हे समजून जर नाही घेतलं ना मग काहीच लक्षात येत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतं हे उरकलं पाहिजे म्हणण्यापेक्षा ना हे समजलं पाहिजे आपल्याला. हे समजलं पाहिजे. हे समजलं ना तरच आपलं समाधान होऊ शकतं. उरकल्याने समाधान आपलं होणार नाही. मला जरा थोडी काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला वारंवार अशा पद्धतीनं म्हणत असतो. म्हणून फक्त मनुष्य जन्मातच घडणाऱ्या हा बरं आपल्या भारताचे विगत रत्न म्हणून समजले जातात. हरिद्वार मध्ये साधना सदन आश्रमामधले विश्वानंदगिरी महाराज म्हणून सध्या मध्ये त्यांना शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं लिव्हर आणि किडनी थोडी बदलायचे. तर त्यांनी ठरवलं की आता हा शेवटचा पर्याय, याला काही दोन्ही बदलणं म्हणजे जगणं मरणं हा विषय नाही, काही त्याची गॅरंटी नाही. त्यांनी सांगितलं मला शेवटी पुण्याला आळंदी ज्ञानोबरायांपाशी तिथं जाऊन ट्रीटमेंट घ्यायची. पण डॉक्टरांनी ऑपरेशन करताना सांगितलं की मी आयुष्यभर मला एक संधी द्या की आयुष्यभर मी उपनिषदांचा अभ्यास केला आणि सांगितला पण आणि ऐकला पण. तर ऑपरेशन करताना मला कुठलंही इंजेक्शन गोळी वगैरे काही देऊ नका. मी शरीरात मी किती आलिप्त आहे किंवा मला याचा किती उपयोग होतोय, मला एवढी संधी द्यायची अनुभवण्याचं. तर तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट अशी न करता ऑपरेशन करा, भूल न देता, कुठलं औषध न देता. तर डॉक्टरांनी त्यांना समजले ठीक आहे, फक्त त्रास झाला आम्हाला सांगा. तर त्यांनी अशा स्वरूपात ऑपरेशन झालं त्यांचं की कुठलं भूल नाही, काही नाही, असं सहज म्हणजे त्यांनी त्यांच्या स्थितीमध्ये ते ऑपरेशन झालं. परंतु त्यांना असं संरक्षण मध्ये ठेवण्यात आलं की 4 महिने कोणाच्या संपर्कात नाही, तर फक्त डॉक्टर बाबाच त्यांना भेटायला जातात. तर ते म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य की शरीरात ऑपरेशन, दोन्ही ऑपरेशन करणं बिना भुलीचं. आता सध्या तर बाबा म्हणले की आता भेटायला गेल्यावर आता सध्या 14 किलोमीटर चालतात ते बरे होऊन, कुठलीही गोळी न घेता, कुठलीही भूल इंजेक्शन न घेता, कुठलंही त्याला बरं करण्याच्या वेदनाशमक औषधं न घेता, तर पूर्ण बरी होऊन आता 14 किलोमीटर रोज ते प्रवास करतात. तर म्हणले माऊलींनी आता आपल्याला पास केलं
असं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं असं करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? किती अलिप्त झाले मी आता तुम्हाला एक समाधान सांगतो बरं का. आता इथं विचारसागरामध्ये हे समाधान आलेलं नाही, पण हे समाधान नक्की आहे. याचं समाधान मी तुम्हाला सांगतो. मुद्दा उपस्थित झाला बघा, प्रारब्ध कर्म आहे का नाही. हे प्रारब्ध कर्म कोणाला चुकलं का? सांगा, कोणाला चुकलं का? प्रारब्ध येथे उरो आले नाही अवतार, एरते पामर जीव किती. कर्माची गती माहिती आहे का तुम्हाला कशी आहे? तुम्हाला अभंग ज्ञानोबरायांचं येतो का? अभंग ज्ञानोबरायांचं येत असेल तर पहा. ज्ञानोबराय म्हणतात, पर्यसे गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले वंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्र नयन. फार मोठा असा अभंग आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या ओळी जर अशा पाहिल्या ना, तर म्हणतात पर्यसे म्हणजे ऐक, गवारा सादर, हे गवारा, हे आडाने, हे अज्ञान्या, ह्या ऐक, कर्मे निर्वंश झाले सगर. आहे का नाही? निर्वंश 60,000 मुलं होते, आहे का नाही? सगर राजाला एक तरी राहिला का? त्याला एक तरी राहिला का? एकही त्या ठिकाणी राहिलं नाही. त्याच्या मागचं काय? भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ते सगळं ते गंगेचं वर्णन करताना तो मुद्दा तिथं उपस्थित होत असतो. भिल्ले वंदिले शारंगधर. शारंगधर कृष्ण परमात्म्याला कोणी मारलं बरं? भिल्लानेच मारलं ना. भिल्ले पाय बाण त्या भिल्लाचंच लागलं की नाही. कर्म कोणतं बघावं लागलं? मागच्या जन्मामध्ये बालीला मारलं म्हणून ह्या जन्मात त्याला मारलं. इथं उरो आले नाही अवतार, सुटले का ते? प्रारब्धात जसं असन तसं भोगावं लागलं का नाही. झाला पुरंदर सहस्र नयन. पुरंदर म्हणजे इंद्र, त्याला किती डोळे? हजारो. त्याला भग फुटली ना इंद्राला. चंद्र झाला काळा, इंद्रा फुटली भग, असं काहीतरी आहे बघा, आहे का नाही? हजारो डोळे. किंवा मध्ये एक काहीतरी बघा, कर्मे दशरथ वियोग मेला. कर्माला दशरथ सुद्धा वियोगाने मेला की नाही. त्या श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिलाच की नाही. तो सुद्धा अशा पद्धतीनं पुत्राच्या बाबतीत तो सुद्धा वियोगाने त्या ठिकाणी मरण पावशील. कर्मे दशरथी वियोगे मेला. पुढं काय? कर्मे रावण वनवासा गेला. कर्मानेच रावणाला वनवास घडला का नाही? त्याला कर्मानेच वनवास घडला. काय? कर्मे श्रीराम वनवासा गेला आहे ना. हा, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला असं ना. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण शैव पावला. शैव पावला म्हणजे मरण पावला. कर्मानेच मरण पावला की नाही. वनवास घडला सीतादेवी, आणि सीतेला सुद्धा वनवास घडला की नाही. ती पोपटाची कथा तुम्ही ऐकता की नाही? त्या पोपटांशी संवाद चालला होता झाडावरती, तिनं ऐकलं होता आणि तिनं त्या पोपटांना धरून ठेवलं. तसंच ती म्हणली, आता हे रामाला दाखवते आपल्या सगळं, आपण आपल्या जीवनात काय घडते हे सगळं आपलं बरोबर अगदी तंतोतंत सांगत आहे. हे पोपट कुठं होते? तर त्या ऋषीच्या आश्रमामध्ये अशा पद्धतीनं राहिले होते. आणि ते ऋषी काय करायचे? राम आणि सीता यांच्या जीवनामध्ये काय होते तर ते रामायण लिहित होते, आहे का नाही? वाल्मिकी ऋषी होते, ते रामायण लिहायचे आणि त्याचे संवाद करायचे, आणि तो पोपट ऐकायचा. आणि दिवसभर ती एकत्र बसून संवाद करायचं. आणि ते सीतेनं ऐकलं. सीतेनं त्या पोपटांना काय केलं? बांधून ठेवलं. आणि नंतर पुढचा प्रसंग माहितीचे, त्या दोघांचे प्राण कसे गेले. म्हणून तो शेवटी शाप लागला. आणि सीतेला सुद्धा, सीतेचं कोणतंच पाप नव्हतं, हेच पाप झालं होतं, तरी सीतेला या ठिकाणी हे पाप चुकवता आलं नाही. आता ह्या आई म्हणतात की एवढं ऑपरेशन झालं, कोणती भूल नाही दिली, काही नाही दिले, तरी पण अशा पद्धतीने त्यांना काहीच झालं नाही. हे असं का झालं? हे पण महत्त्वाचं आहे का नाही? पण इथं सिद्धांतामध्ये जुळत नाही. पण ह्या सुद्धा गोष्टी घडू शकतात. कशा काय घडू शकतात बरं? त्याचं कारण असतं की ती भगवंताची त्यांच्यावरती असीम कृपा असते. मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये काहीतरी ते श्लोक आलेले आहे. त्याच्यासाठी भगवंत म्हणतात मला सगळे सारखे असतात, पण त्याच्यामध्ये भक्त मात्र त्या सगळ्यांपेक्षा काहीतरी विशेष स्वरूपाचा असतो. म्हणजे जसं उदाहरण घ्या, आता सुदामा होता का नव्हता? सुदामा दुःख दारिद्र्य पिढीला नेहमी म्हणतो आपण, किती दुःख होतं त्याच्या जीवनामध्ये, किती मोठं दारिद्र्य होतं. त्याच्या कपाळावरती काय होतं? श्री शैव होता ना पूर्णपणे, आहे का नाही? श्री म्हणजे संपत्ती, त्याचा पूर्णपणे शय म्हणजे नाश झालेला होता. आणि भगवंताने काय केलं बरं? फक्त अंगठा लावला आणि स्त्रीचा शय झाला होता. पण काय झालं उलटं? त्याचं श्री शयच्या ऐवजी उलटं काहीतरी एक शब्द त्यामध्ये आला होता, शय श्री करून टाकला त्याचा, आणि भरपूर संपत्ती त्या ठिकाणी झाली. मग हे सगळं केलं की नाही भगवंताने?
हे सगळं अशा पद्धतीनं भगवंताने केलं. याचं कारण काय, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताची जर कृपा झाली तर त्याचा नाश होऊ शकतो की नाही, त्याचा नाशही होऊ शकतो. सुदाम्याचं उदाहरण प्रत्यक्ष आहे का नाही, प्रत्यक्ष उदाहरण त्या ठिकाणी असतंच आहे. मग असं आता इथं कधी कधी ना काय होतं की आपली जी वृत्ती असते ना, ही वृत्ती बघा, ह्या वृत्ती ना एका वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करते. हे भक्ताला दुःख का होत नाही ह्याचं कारण आहे भगवंताची कृपा. म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्या दुःखामध्ये भगवंत सामील होत नाही, हे लक्षात घ्या. जर लक्षात आलं तर तुम्हाला वेदांताचा सिद्धांत पडून कळेल. जर भगवंताने जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्याचं जसं कर्म आहे तसं ईश्वर त्याला फळ देत असतो. आणि तुम्ही म्हणता त्याला काहीच भगवंताने केलं नाही, काही होऊ दिलं नाही, असं मात्र नसतं. मग भगवंताची कृपा म्हणजे नक्की कृपा काय होत असते, तर आपली जी वृत्ती असते की नाही ती भगवताकार होत असते. आहे की नाही, बसला तो चित्ती निवडे ना. एकदा भगवंत तो चित्तामध्ये बसला की त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या वृत्तीला विषय काय असतो, फक्त नारायण असतो. आता मला असं म्हणायचं आहे की त्या वृत्तीला विषय जर नारायण असेल आणि ती वृत्ती जर दुःखाकार होत नसेल तर त्या वृत्तीला दुःख होईल का, होणार नाही. चालताना फिरताना कधी कधी पायाला काहीतरी जखम होती, पायातून रक्त घळघळ त्या चपलावरती रक्त सांडतं आणि कुणीतरी म्हणतो अहो महाराज खाली पहा, काय तो पाय रक्तबंबाळ झालाय, तुमचा लक्ष तरी आहे का. मग आपण म्हणतो अरे माझ्या पायाला जखम झाली, रक्तबंबाळ झाला पाय. मग तिथून पुढे म्हणतो अरे बापरे कधी झाली मला कळलेच नाही. याचा अर्थ जखम झाली, पण त्याची वृत्ती त्या जखमाकार झाली होती का, वृत्ती मात्र जखमाकार झालेली नव्हती. म्हणून ती जखम झाली तर त्याला कळलं का काही, याचा अर्थ त्याची वृत्ती कुठं होती, दुसऱ्या विषयाकडे होती. म्हणजे वृत्ती जर जखमाकार झाली, दुःखाकार झाली तर वृत्तीला दुःख होतं. आणि वृत्ती जर परमात्माकार झाली तर वृत्तीला दुःख होईल का. नेम काय केला, वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करते. हजारो पाकळ्या एकत्र करून ठेवल्या, त्याच्यामध्ये अशी सुई अशी इकडून खूप असली का पटकन तिकडे निघते. आपण म्हणतो बघा एकाच वेळेला त्या सुईनं सगळ्या पाकळ्यांना छिद्र केलं असं आपण म्हणतो. पण हे शक्य आहे का, सांगा बरं, विचार सागर ऐकणाऱ्याने हे सांगा बरं, हे शक्य आहे का. नाही का शक्य नाही, नाही, थोडं अंतर राहतंय त्याच्यामध्ये. का राहतं? पहिल्या पाकळीला टोचताना व दुसऱ्या पाकळीला टोचताना त्यामध्ये थोडं अंतर असतं. हा, पहिल्या पाकळीला छेद थोडा झाल्याशिवाय वेळ दुसऱ्या जातो. पाकळीला छेद होऊ शकत नाही. मग याचाच अर्थ असा होतो की वृत्ती एकाच वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करू शकते, एका वेळेला अनेक पदार्थाचं ग्रहण करू शकत नाही. ती पाकळी आणि ती सोया आपली वृत्ती असते. आणि संतांची वृत्ती कशी असते की त्यांची ऐक नाही की मध्ये अवसांमध्ये अंतर सुद्धा पडत नाही. काहीतरी अभंग तुकोबरांचा बघा, अवसाने ते क्षण नाही मध्ये क्षणभर सुद्धा इथं अशा पद्धतीनं अंतर पडू देऊ नाठवणे देह पायाच्या चिंतने, अवसाने ते क्षण नाही मध्ये. तुझं चिंतन करताना क्षणभर सुद्धा अंतर पडू देऊ नये. आता जर अंतर पडून दिलंच नाही तर मला सांगा त्याला झालेलं दुःख कळेल का बरं. तुम्ही झोपता की नाही, आणि झोपल्याच्या नंतर रात्रीच्या चोऱ्या वगैरे सगळ्या घरामध्ये झाल्या, पण तुम्हाला दुःख झालं का झोपताना, झालंच नाही. का बरं, तुमची वृत्ती कुठं होती, आता वृत्ती नव्हती का, स्वप्नात होती वृत्ती, सुषुप्तीमध्ये वृत्ती होती, मग दुःख होईल का. तसं भक्ताला अशा पद्धतीनं ते ऑपरेशन जर झालं त्याची वृत्ती कुठं होती, परमात्माकार होती, मग दुःख होईल कसं काय सांगा ना मग मला. आता मग हरी कृपे त्याचा नाश झाला, याचा अर्थ काय होतो, भगवंताची. मग भक्ताला का बरं, आता मी असा सांगतो असं नाही, उदाहरण सहित देतो. तुकोबराय म्हणतात प्रारब्ध क्रियामान भक्ता नाही संचित जाणं. काय काय किती कर्म सांगितले, जीवकृत पहिल्यांदा संचित सांगितलं, नंतर प्रारब्ध सांगितलं, नंतर क्रियामान सांगितलं. ही जीवकृत कर्म आहे का नाही, ही जीवाला आहे का आता इथं, ही जीवाला राहतच नाही. का त्याचा काय गेला, जीव पारा नष्ट झाला, आणि तो कोण झाला, देवाचा भक्त झाला. मग प्रारब्ध क्रियामान भक्ता नाही संचित जाणं, अवघा देवाचे झाला पाहे भरोण्या अंतर्बाई. तो जर देव जर झाला तर देवाच्या ठिकाणी जीवपणा आहे का, आणि जीवालाच दुःख त्या ठिकाणी आहे का नाही, जीवाला दुःख असतं. भक्ताला आहे का, आता प्रारब्ध संचित क्रियामान राहतच नाही, हरिकृपे त्याचा नाश झाला. आता दुसरं एक, तुटे भव रोग संचित क्रिया मान भोग, आयशे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म.
आता त्या नामाने काय झालं, त्याची वृत्ती नामाकार झाली का नाही? नामाकार झाल्याच्या नंतर आता मला सांगा, त्याला तुटे भव रोग संचित क्रिया मान भोग, आता काय राहिलं शिल्लक बरं? काहीच राहिलं नाही. आता हे पूर्व पक्षाला मी आता सहाय्यकारी झाल्यासारखं झालं की नाही? हा, पण हे पूर्व पक्षाचं नाही, हे संतांचं आहे त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं हे भक्ताला लागत नाही. आता हे विषय निघला म्हणून पुढं सांगायची वेळ आली. सांगायचे म्हणजे माझाच आवडीचा विषय म्हणून मला आणखीन सांगावं वाटतो. बाकीच्यांना ऐकावं नसून वाटतं तर तो भाग वेगळा आहे, पण मला सांगावं वाटतं. असं चला, आता जास्त नाही हे करायचं. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. असो, आता भरपूर झाला आहे की नाही? प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. आता प्रारब्ध कर्माचा नाश हा कस काय होणार आहे बरं? याला काही पर्याय आहे का? नाही पर्याय. हा त्याच्या फलभोगानेच होईल का नाही? मग हे फलभोग नक्की कोण भोगणार आहे बरं? देह भोगणार आहे का आत्मा भोगणार आहे बरं? खरा विचार याचा. देह भोगणार. देह भोगणार. आणि मी देह आहे का मी आत्मा आहे? मी मी आत्मा. मग आत्मा कधी भोगल का? आत्म्याच्या ठिकाणी कधी क्रिया तरी आहे का? आत्मा अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे. आणि भोग कोण भोगणार आहे? देह त्या ठिकाणी भोगणार त्या ठिकाणी आहे का नाही? देह भोग गडे जे जे जोडे ते ते बरे. आणि आम्ही काय? आम्ही जरी असं झालो टाकून उदास. आता कोण भय धरे? कोण भय धरणार? पुढे मरणाचे हरी. हे हरी, मरणाचं भय कोणी धरायचं? मला मरण आहे का? मी मरणार आहे का? आणि कोण मारणार आहे? देह मरू दे, देहाचं काय मला घेणं आहे का नाही? भलते ठाई पडू, हा कुठं? हा स्मशानात पडेल, वनामध्ये पडेल, पर्वतावरती पडू दे. देह भोग देव हा भलते ठाई पडू. भलते म्हणजे कोणत्याही ठिकाणी पडू. देह तुरंगी हा चढू. तुरंगी म्हणजे कुठं? घोड्यावरती आहे का नाही? घोड्यावर आयटीत बसू. हा कुठेही बसू दे, मला काय गरज या देहाशी? कारण हे भोग कोणाचे आहेत? देहाचे आहे का नाही? भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, त्याने शरीर निर्माण केलंय. तो अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकेचे. मला काही घेणं आहे का? मी देह आहे का? मी देहाहून कसा आहे? भिन्न आहे. आणि देहाच्या ठिकाणी आसक्ती ठरली, देहाच्या ठिकाणी आसक्ती ठेवली का लागली की देहाची उपाधी, मग बसा सारे भोग भोगत. आणि देहाची उपाधीच नाही राहिली, आता भोग भोगेल का? भोगणार नाही. पण देह भोग भोगावा लागतो. कोणाला? देहाला. म्हणून त्याचा नाश होतो कशाने? भोगूनच. दुसरा त्याला काय पर्याय आहे का? त्याला पर्याय मात्र नाही. असो, प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होत असतो, अन्य मात्र उपायाने होत नसतो. आणि वृत्ती जर परमात्माकार झाली तर मात्र भोगावं लागत नाही. तुकोबरांची वृत्ती कशी होते? पालखी बैसता मार्गाची चिंता. पालखीत बसणाऱ्या माणसाला मार्गाची काळजी करायची का? नाही, पण पालखीवाल्याला करावं लागते की नाही? हा, तसंच त्याच्या ठिकाणी आसक्ती ठेवली का ते भोगल्याशिवाय त्याला पर्याय नाही, म्हणजे दुःखासहित भोगत असतो. चला, अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. आता त्या प्रारब्ध कर्माचा नाश आहे, त्या देहाला आहे. आता त्याने म्हटलं मी प्रायश्चित्त घेतो. प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर त्याचा नाश होईल का? त्याचा नाश होईल का? प्रायश्चित्त घेतलं. आता मी ना गाडी चालवताना जरा थोडं चुकलं आहे का नाही, आणि रस्त्याची गाडी खाली खड्ड्यात गेली, खाली उतरली, पडली, झडली, अमुक झालं. आता मी म्हटलं ही गाडी अशी खाली गेली, आता खाली जाऊच नाही, मग मी प्रायश्चित्त करतो. उपयोग आहे का काय त्याचा? ते प्रायश्चित्ताने त्याची निवृत्ती होईल का? झाले कर्म. आता ते भोग आहे कोणत्या जन्माचं? कोणत्या तरी जन्माचं, अनेक जन्माचं भोग आहे. आता त्याला तुम्हाला नष्ट करता येईल का? त्याला नष्ट करता येणार नाही. गाडीचं उदाहरण चुकीचं लागलं, ते नाही जुळत त्या ठिकाणी. अजून अन्य प्रायचित्तादी आहे की नाही कोणत्याही उपायाने? प्रायचित्त म्हणजे बाकीचे पण तुम्ही उपाय करता की नाही? अहो चालूच आहे ना उपाय तुमचा. शांती करा, अमुक करा, तमुक करा, देवदेव करा, हे करा, ते करा. हे सगळं तुम्ही आता ह्याच्यात परत सांगायला गेलं का परत वेळ वाढू शकतो आहे का नाही? करताना जागरण, गोंधळ, अमुक तमुक, हे सगळं तुमचं प्रायचित्तादी म्हणजे फक्त प्रायचित्तच करायचं असतं का? बाकीचं नाही करते का तुम्ही? असं पत्रिका पहा, हे करा, ते करा, चालूच असतं आहे की नाही? त्याने काय होऊ शकतं हो तुमचं? मला सांगा, त्याने काय होऊ शकतं? या उपायाने काय होईल तुमचं? मला सांगा, लोक करतात की नाही सगळे उपाय? मग त्याने सगळे उपाय केले, त्याच्या दुःखाची निवृत्ती झाली का त्याने? त्यांचं संपलं का? नाही ना संपलं. का बरं संपलं नाही? ए भाऊ, काय तिकडे जाऊन बोल. त्याने संपलं का?
प्रायचित्त केलं किंवा अन्य उपाय केले त्याने त्याच्या जीवनातलं दुःख संपलं का? त्याच्या जीवनातलं दुःख संपलं नाही. पण त्याने जर चांगला भगवंताचा भक्त झाला तर ते संपू शकतं, बरोबर की नाही? पण प्रायचित्त वगैरे करून त्याने दुःख निवृत्त होऊ शकते. भगवंताचा भक्त हे वृत्तीशी संबंधित धरा, सोपं होऊन जाईल. आणि प्रायचित्त आधी कोणत्याही उपायाने होत नाही. काय होत नाही? प्रारब्ध कर्माचा जो भोग आहे त्याची निवृत्ती अन्य प्रायचित्त आधी कोणत्याही उपायाने प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. पाहता मागे जे संचित कर्म सांगितले, संचित कर्म म्हणजे शरीर ही जमीन आहे, त्या जमिनीमध्ये मनुष्य देहातच झालेले अनेक जन्माचे अनंत जन्माचे कर्म, त्या कर्माचा जो साठा आहे तो संचित कर्म. त्या संचित कर्म सांगितले. त्यातील संचितातही काम्य आणि निषिद्ध या दोनच कर्माचा भोग शिल्लक असणार. आता त्या संचितामध्ये काय असेल? एक तर पाप असेल, एक तर पुण्य असेल. याहून वेगळं काय आहे का? नाही. आता पुण्य कसं काय निर्माण झालं बरं? तुम्ही काम्य कर्म वगैरे काय केलं असेल ना, ऐक नाही, लोकांची तर समजा गावाला तुम्ही पंक्ती दिल्या, लोकाला तुम्ही चांगली मदत केली आणि त्याच्यात कामना केली ना तुम्ही काहीतरी, का तुम्ही निष्कामतेने केले त्या काळात? नाही. त्या जन्मामध्ये तुम्ही निष्कामतेने केलं असेल, तर कामना रहित केलं असेल तर ते फळ होईल का त्याच्यात तयार? होणार नाही. पण कामना ठेवूनच केलं असेल लोकांवरती, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, लोकाला परपीडा दिली असेल, कामना ठेवूनच तुम्ही लोकाला त्रास दिला ना, आणि कामना ठेवूनच लोकांवर उपकार केले का नाही? मग काम्य कर्माचं फळ पुण्य असेल आणि वाईट कर्माचं फळ पाप असेल त्या ठिकाणी, बरोबर की नाही? मग निषिद्ध कर्म केलं म्हणून पाप लागलं आणि काम्य कर्म केलं म्हणून पुण्य लागलं. संचितात काय साठलं? पाप आणि पुण्य. या दोन्हीपेक्षा तिसरं काय साठेल का? आणि साठण्यासारखं तरी आहे का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काही साठण्यासारखं नाही. मग काम्य कर्माचं फळ पुण्य आणि निषिद्ध कर्माचं फळ पाप त्या ठिकाणी साठलं. कुठं? संचितात. आता त्याची काय करायची? आपल्याला निवृत्ती करायची. पाहता मला असं वाटतं तुमचा काला हा विचार बारकाईने झाला असेल. मागे जे संचित कर्म सांगितले त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या दोन कर्माचा भोग शिल्लक असणार. कारण मागील मनुष्य जन्मात नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्य उत्पत्ती होत तर नाहीच, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्मे केल्यामुळे झाले नाही. आता तुम्ही नित्यनैमित्तिक कर्म झाले असते. नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे काय? नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे काय? ते जसं काय एखादा नळ असावा, नळ आहे का नाही, नळ असावा, पाझरणारं पाणी असेल, कुठं काहीतरी असेल आहे का नाही, ते जर तोटी वगैरे बंद नाही केली तर ते टप 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 गळतं की नाही? मग आपण काय केलं पाहिजे? ते नळ असा बंद करून ठेवायचं काम करायचं. ते घडी काय होत नळ, त्याच्यातून पाणी गळत राहतं, थोडं लक्ष ठेवायचं. तसं नित्यनैमित्तिक कर्म काय? हे सारखं करत राहायचं. काय होतं? हे जर केलं नाही तर जसं नळातून पाणी टपटप गळतं की नाही, तसं हे टपटप थोडं 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 पाप तयार होत असतं. मग ते पाप तयार होऊ नये, ऐक नाही, पाप तयार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? आपण नित्यनैमित्तिक कर्म त्या ठिकाणी करत राहावे. बरं, हे नित्यनैमित्तिक कर्म केलं तर याच्यातून काय होईल बरं? पुण्य उत्पन्न होईल का? पुण्य उत्पन्न होणार नाही. खरं तर मला सांगा, याच्यात जर कामना जर ठेवली तर हे पुण्य उत्पन्न नाही करायचं का? हे आता कामना उत्पन्न जर ठेवली, पुण्य, आता हे नित्यनैमित्तिक कर्म काही पुण्य उत्पन्न करणार नाही का? आहेच ना, आहे का नाही? पण तो हे मुद्दे इथं सांगतो का? आपल्याला सांगत नाही. पण हे आपल्यालाच कळतं का? याची हे विसंगती. पण समजून घेण्यापुरतं लक्षात ठेवायचं की नित्यनैमित्तिक कर्म जे आहे हे काय पुण्य उत्पन्न करत नाही, फक्त पापाचं काय करतं? प्रतिबंध करत असतं, बरोबर ना? मग आता राहिलं काय? काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म, त्यानेच पाप पुण्य उत्पन्न झालेले असतात. आता बाकी राहिले काम्य व निषिद्ध हे दोन कर्मे. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फळ निषिद्ध कर्माच्या पापाचे फळ व काम्य कर्माच्या पुण्याचे फळ याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. त्यात काम्य कर्माच्या फळाची निवृत्ती केली नाही तर त्यात काम्य कर्माच्या फळाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फळ उत्तम भोगादी मिळणार नाही. आता त्यामध्ये काम्य कर्माचं फळ पुण्य आहे का नाही? त्या पुण्याला आता ह्या जन्मामध्ये तो काय म्हणू लागला की मला आता ह्या काम्य कर्माचं जे पुण्य तयार झालेलं आहे तर हे पुण्य मला आता या ठिकाणी नको असं म्हटलं आहे की नाही? तर जसं तुम्ही म्हणता की नाही ज्ञानाने त्याची निवृत्ती होते, तसं आम्ही पण असं म्हणतो की त्याची इच्छाच नाही मनामध्ये ठेवायची म्हणजे त्याची निवृत्ती होते. उदाहरण काय दिलं काल, काय तुम्ही म्हणत होते की त्या तो शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला कुठेतरी म्हणे सावकाराकडं काहीतरी सुगीचे दिवस आले म्हणून शेतीसाठी थोडी पैशाची आवश्यकता होती, म्हणून काय केलं? सावकाराकडे गेला. सावकार म्हणला आज पैसे नाही, उद्या मिळतील, आहे की नाही?
उद्या मिळतील. तर मग दुसऱ्या दिवशी काय झालं, योगायोगाने त्याचेच काहीतरी पूर्वी काहीतरी कुठं काहीतरी पैसे गुंतून पडले होते, योगायोगाने त्याला ते पैसे मिळाले. आणि मग आता तो सावकार म्हणला, तुम्हाला पैसे पाहिजे होते ना? नाही आता सावकार, मी आता कॅन्सल केलं, कारण मला आता त्याची आवश्यकता राहिली नाही. बरं, मग आता त्याने सावकाराकडून ते पैसे घेतलेच नाही, ऐक नाही, तर त्याला कर्ज फेडावं लागेल का सावकाराचं? तुम्ही बँकेतून पैसे अप्लाय केलं, सगळं केलं, कर्ज पास झालं, बँकेने बोलावलं, हे तुमचे पैसे घ्या. तुम्ही म्हणले नका, आता आम्हाला नाही पैसे घ्यायचे आम्हाला. मग आता तुम्हाला त्याचं हप्ते वगैरे फेडायचं काही काम आहे का? काहीच काम नाही, ऐक नाही. तसं यांचं काय म्हणणं आहे की त्या फलभोगाच्या इच्छेचा अभाव झाला, मला नको आता पुण्य, असं त्याने म्हटलं, ऐक नाही. त्याने काही असं एखाद्या ऋषीसारखं कोणाला म्हटलं का? आता पूर्वी काय करा, तुकोबराय म्हणतात आपल्याकडे तेवढं पुण्य पण असलं पाहिजे, आपल्याकडे काय असलं पाहिजे, तेवढं पुण्य पण असलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला आपल्याला आशीर्वाद देता येतो, आहे की नाही. तो पूर्वी संत देव आपलं ऋषी वगैरे आशीर्वाद द्यायचे की नाही, शाप पण द्यायचं का? त्यांचं पुण्य तेवढं असायचं. आणि तुकोबराय काय म्हणले, आपल्यासाठी सांगून गेले की कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. माझे वचन काय, कर्मधर्माने तुम्हाला सुख दुःख होतील, ऐक नाही. आणि पूर्वी काही लोक आता त्या भागवतामध्ये पाहतो की नाही की तो ब्राह्मण होता, आणि ब्राह्मण त्या ऋषीला काय म्हणायचा, संताला काय म्हणायचा, तुम्ही कसले संतन कसले काय म्हणले, मला मुलगा होत नाही, मला मुलगा झाला पाहिजे. त्याने फळ दिलं की नाही अभिमंत्रित करून, आणि झाला की नाही मुलगा, पण तो गायला मुलगा झाला. याचा अर्थ काय, त्या पुण्याच्या फळावरती अशा पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा करता येतं. कशावरून विषय भारकटला काही लक्षात नाही आला, कशावरून निघलो होते, हे पोराचे ते फोन वाजत येत ना, माझं सरळ लक्ष दुर्लक्षित होतं, त्याच्यामुळे मला सांगता येत नाही काय मुद्दा उपस्थित झाला. पहा आता खाली हा त्या काम्यकर्माच्या फळाची हा मुद्दा इथं आला होता, फलिच्छेचा अभाव झाला त्या ठिकाणी, आहे की नाही. तर अशा पद्धतीने अभाव झाला म्हणून त्याला त्या ठिकाणी भोगावं लागलं नाही. त्याने कोणाला ते दिलंय का असं? त्याने म्हटलं का हे आता हे पाणी मी पाणी घेतो आणि त्याच्यात ते अभिमंत्रित करून माझं पुण्य त्याला देऊन टाकतो, असं केलं का? असं नाही, फक्त इच्छेचा अभाव म्हटला, असं त्याने या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या काम्यकर्माच्या फळाची इच्छा केली नाही म्हणजे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. असे पहा का, कोणी एका पुरुषाने द्रव्यप्राप्ती करता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्यप्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली, तर इच्छेभावे करून त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. मग आता संचित कर्मामध्ये जे काम्यकर्माचं फळ पुण्य आहे, त्या पुण्याच्या फळाच्या इच्छेचा अभाव जर त्या ठिकाणी केला तर ते फळ मिळत नाही, असं पूर्वपक्षाच्या ठिकाणी म्हणणे आहे. आता संचितातल्या कर्माच्या निवृत्तीचा उपाय जर तुम्हाला सांगा म्हटलं, किंवा ती कर्म कशी तयार झाली, कर्म तर सगळ्यांना माहितीच, आता ती कशी तयार होतात, फक्त त्याच्या निवृत्तीचा उपाय सांगितला तर तुम्हाला निवृत्तीचा उपाय सुद्धा अशा पद्धतीनं कळायला पाहिजे. संचितातल्या काम्य कर्माच्या निवृत्तीसाठी काय उपाय सांगितलं बरं? संचितातील फळाच्या इच्छेचा फळ इच्छेचा अभाव हे निवृत्तीचा उपाय ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. एक मुद्दा लक्षात आला. आता कोणतं कर्म निवृत्त करायचं आपल्याला? काम्य कर्म पुण्य निवृत्त झालं, आता कोणतं कर्म निवृत्त करायचं संचितातलं आपल्याला? निषिद्ध कर्म, म्हणजे पाप आहे त्या ठिकाणी, आहे का नाही. त्या पापाच्या निवृत्तीसाठी उपाय आता खाली पहा. त्याचप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोगप्राप्तीचे इच्छेने कर्म केले, आहे का नाही. जन्मांतरी म्हणजे अनेक जन्मामध्ये, आणि उत्तम भोगप्राप्तीच्या इच्छेने कर्म केली, पण आता त्या फळभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फळ होणार नाही. इच्छेभावे करून काम्यकर्माचे फळ मिळत नाही असे आम्ही म्हणतो, असे नाही, तर वेदांतही असेच मानले आहे. या रीतीने संचितातील काम्यकर्माच्या फळाचा फलिच्छेच्या अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील आज्ञात, म्हणजे संचितामध्ये जे कर्म आहे ते आपल्याला माहिती आहे का, मागच्या जन्मात काय झालं, अनंत जन्मात आपण काय केलं, हे आपल्याला माहिती आहेत का? हे आपल्याला मात्र माहिती नाही. मग हे कर्म हे जे आहेत, हे ज्ञात आहे का अज्ञात आहे बरं? अनेक जन्मातले हे ज्ञात कर्म आहे का अज्ञात कर्म आहे, आपल्याला माहिती आहे का? सगळे अज्ञातच कर्म आहे ना. या जन्मात केलेलं कर्म ज्ञात का अज्ञात? ते प्रश्न करा बरं का ओंकार महाराज आहेत ना, ओंकार महाराज गेले का? बरं असो.
मग आता इथं प्रश्न तयार करायचा है ना. मग बोला ना तुम्ही हे का सगळं शांत ठेवलं प्रश्न करायचा ज्ञात आणि अज्ञात याच्यावरती एक प्रश्न तयार करायचा ह्या जन्मात ज्ञात प्रश्न केले. हा असं ठीक आहे ना आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे तो नाश साधारण प्रायचित्ताने होतो ऐक नाही तो नाश आता अज्ञात कर्म आहे ते काही ज्ञात कर्म आहे का जर ज्ञात कर्म असेल तर तिथं साधारण प्रायचित्त करायचं का असाधारण प्रायचित्त करायचं ज्ञात कर्मासाठी आपल्याला माहिती आहे अमुक कर्म आपल्या हातून घडलेले आहे का नाही तर त्याला कोणतं प्रायचित्त करायचं असाधारण करायचं ऐक नाही मग इथं पण प्रश्न करायचा बरं ओंकार महाराज ज्ञात कर्मासाठी कोणतं प्रायचित्त आणि अज्ञात कर्मासाठी कोणतं प्रायचित्त करायचं हे पण सांगा बरं का बरं अज्ञात निषिद्ध कर्म हा कुठे गेलं ते आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे तो नाश साधारण प्रायचित्ताने होतो साधारण प्रायचित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे आता गंगा स्नान करायचं म्हणजे आता रोज काही ना काही पाप घडत असतं मग रोज उठायचं आळंदीला जायचं रोज उठायचं पंढरपूरला जायचं प्रयागराजला जायचं जमन का आपल्याला शक्य आहे का शक्य नाही पण नामस्मरण घरच्या घरी आहे का नाही सोपं आहे का नाही नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐक ना नाम घेता वाया गेला किती नामाला महत्व आलं बरं आहे का नाही तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म नाम किती सोपं आहे आणि गंगा स्नान बरं हे साधारण प्रायचित्त आहे का असाधारण प्रायचित्त आहे नामस्मरण गंगा स्नान हे साधारण प्रायचित्त आहे का असाधारण प्रायचित्त आहे कोणाला सांगता येईल का माझं बंद झालंय का चालू आहे ना आवाज आला गेलता का गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण हे साधारण प्रायचित्त आहे का असाधारण प्रायचित्त आहे साधारण प्रायचित्त आहे का नाही आणि त्याच्यामध्ये सुलभ कोणतं आहे ईश्वर नामस्मरण नामोच्चारण सुलभ आहे का गंगा स्नान सुलभ आहे ईश्वर नामोच्चारण ईश्वर नामोच्चारण सुलभ त्या ठिकाणी आहे यांचा उपयोग ज्ञात पातकाच्या निवृत्ती करता आहे का अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता आहे अज्ञात पातकाच्या निवृत्तीसाठी हा आता हे नामस्मरण किंवा ईश्वर नामोच्चारण आपण जर केलं आणि याच्यात जर आसक्ती ठेवून जर आपण केलं तर याच्यातून पुण्य उत्पन्न होईल का नाही गंगा स्नान करताना आपण पुण्याच्या इच्छेने जर म्हटलं मला पुण्य लाभू द्या मला देवाला जाऊ द्या तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडतं म्हणता ना आळंदीला चला पंढरपूरला चला वारी करा आहोत तेवढंच पुण्य लाभल असं जर तुम्ही म्हटले मग ते पुण्य नाही लाभायचं का तुम्हाला मिळेल का नाही त्यांनी पुण्य होणार का नाही हा पुण्य होईल आणि पुण्य कुठे घेऊन जाईल आपल्याला नरकाला का स्वर्गाला स्वर्गाला आणि पुण्य झाल्याच्या नंतर तू काय होतो मुक्त होतो का बंद होतो बंद होतो आणि मग आता इथं पुढे नामस्मरण करताना कसं करायचं आपण पुण्य उत्पत्ती करता करायचं का आपल्या आनंदा करता करायचं आपल्या आनंद करता करायचं पुण्य उत्पन्न करायचं का आपल्याला नाही करायचं तो काय म्हणायचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आहे की नाही हे सगळं कसं आहे नाशिवंत म्हणजे स्वर्ग नरकाला घेऊन जाणार आहे पापतेचे सुखतेचे दुःख सुखतेचे दुःख सुखतेचे दुःख काहीतरी आहे असं आहे का अभंग असं पटापटा कुणीतरी काढणार असलं तर सुलभ होऊन जातं आपल्याला सुखतेचे दुःख पाप पुण्य खरे येतो आम्हा बरे कळो आले आहे का नाही सुख म्हणजेच दुःख पाप म्हणजेच पुण्य येतो आम्हा बरे कळो आले स्वर्गाच्या भोगे सरता नरक मागे पुढे एक दोन्ही हे चालूच राहते का नाही परंपरा मग हे करत असताना आपण कसं केलं पाहिजे निष्कामतेने केलं पाहिजे असं म्हणत राहिलं पाहिजे आज माझं 10,000 झालं 20,000 कशासाठी तुम्ही असं करता हो नामस्मरण नाही करायचं असं मग हे करायचं आहे की नाही आणि काय करायचं भगवंताला समर्पण करायचं आपण आपल्याजवळ जर ठेवलं तर काय होईल ते पुण्य निर्माण करेल आणि पुण्य निर्माण केलं का परत स्वर्गाला जावं लागेल आणि परत ही परंपरा आपली चालू राहू शकते आहे की नाही म्हणून निष्काम भावनेने जर केलं तर मग त्याचं काही लागत नाही गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण उत्तम लोकांची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितलेले आहे की नाही आता
गंगा स्नानाने किंवा ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकांची प्राप्ती होते होत असल्याने शास्त्राने सांगितले आहे. म्हणून काम्यरूप आहेत. तथापि उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायचित्त रूप आहे. आता मुमुक्षूला काय करायचंय? स्वर्गादी लोकाला जायचंय का मुक्त व्हायचंय? कारण तो शब्द काय आलेला आहे, मुमुक्षु शब्द आला की नाही. आता मला असं म्हणायचंय, हे बघा, त्या मुमुक्षूला ना फक्त मुक्त होण्याचे कर्तव्य, त्याला बाकीशाचे काय कर्तव्य आहे का हो? तुमचा मोक्ष भले तो ज्ञानाने सांगा नाही तर कर्माने सांगा, आम्हाला मुक्त करा गाड्या, आम्हाला मुक्त व्हायचंय. आता ज्ञानाने मोक्ष होत नाही, मग तो कर्माने मोक्ष सांगणार आहे. मग तो कशासाठी मोक्ष सांगायचा आहे? त्याला पामरासाठी सांगायचा आहे का विषय पुरुषासाठी सांगायचा आहे का मुक्त पुरुषासाठी मोक्ष सांगायचा आहे का मुमुक्षूसाठी सांगायचं आहे? त्याला मुमुक्षू सांगायचं ना. मुमुक्षू ज्ञानात असू नाही तर कर्मात असू, पण मुमुक्षू सांगायचं. त्याला फक्त काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, पुसाविषयी ह्याचे वाटे जे जे भेटी तयासी देव कृपा करेल मज काय राज राखेल. अवघ्यांचा विसर झाला, हाच राहिला उद्योग. आता आम्हाला सगळा विसर पडला, आता आम्हाला काही कळतच नाही. हाच राहिला उद्योग. आमचा उद्योग काय आहे की नाही? आम्हाला पुसाविषयी ह्याचे वाटे आम्हाला फक्त हेच विचार वाटतं की आम्हाला मोक्ष कसा मिळेल, आम्ही मुक्त कसे होऊ त्या ठिकाणी. आम्हाला एवढाच उद्योग राहिला आणि अवघ्याचा विसर झाला. आता आम्हाला बाकीचे सगळे विसर पडलेले आहे. म्हणजे मोक्षला फक्त काय एवढंच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून मुमुक्षूस केवळ प्रायचित्त रूप आहे. मुमुक्षूला काही कामे तयार करायचं नाही आणि दुसरं काही तयार करायचं नाही, फक्त प्रायचित्त रूप आहे. सकामाला काम्य रूप व प्रायचित्त रूप आहे, ऐक नाही. आणि सकाम जर पुरुष असेल त्याला, ऐक नाही, त्याला वाटत असेल मला पुण्य लाभल, अमुक होईल तमुक राहील, तर त्याला ते काम्य रूप आहे का नाही? आहे का नाही? आणि व प्रायचित्त रूप सुद्धा आहे. सकामाला त्याचं प्रायचित्त रूप होणार नाही का? सकाम पुरुषाने नामस्मरण जर केलं, गंगा स्नान केलं, त्याला प्रायचित्त होईल का नाही? प्रायचित्त पण होईल. आणि आसक्ती ठेवली तर, कामना ठेवली तर पुण्य पण उत्पन्न करणार नाही का? पुण्य पण उत्पन्न होईल. मग आपल्याला जर सकाम पुरुषाचा विचार करायचा का निष्काम पुरुषाचा विचार करायचा नामस्मरणामध्ये? निष्काम पुरुषाचा विचार करायचा, कारण आपल्याला मुक्त व्हायचं, आपल्याला बंधनामध्ये पडायचं नाही. परंतु उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष, त्यास केवळ प्रायचित्त रूप आहे. आणि निष्काम पुरुषाला हे जर सगळं केलं तर त्याला काय होऊ शकतं? प्रायचित्त. आता हे आपलं कशासाठी चाललंय? क्रियामान कर्मातल्या निवृत्तीसाठी चाललंय, प्रारब्ध कर्माच्या निवृत्तीसाठी चाललंय का संचितातील काम्य निषिद्ध कर्माच्या निवृत्तीसाठी चाललंय? बोला. संचितातील हा, आपल्याला संचित कर्माच्या निवृत्तीसाठी हा उपाय चाललेला आहे. आता त्या संचित कर्मातील काम्य कर्माच्या निवृत्ती करता, पुण्याच्या निवृत्ती करता काय उपाय केला आपण? झालं का? विसरले सगळे? नाही, परत प्रश्न विचारा. हा, थांबा ओंकार मारा, बोला. संचितातील काम्य कर्मापासून उत्पन्न झालेल्या पुण्याच्या निवृत्तीसाठी काय उपाय केला? इच्छेचा अभाव. पुण्य फळाचा इच्छेचा अभाव केला. आणि निषिद्ध कर्माच्या निवृत्तीसाठी काय उपाय केला? नित्यनैमित्तिक कर्म. नित्यनैमित्तिक साधारण प्रायचित्त त्या ठिकाणी केलं, आहे की नाही? असं लक्षात ठेवायचं. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे. संचितातल्या पुण्य निवृत्तीसाठी आणि पाप निवृत्तीसाठी काय उपाय केलं, हा एक ओंकार मारा स्वतंत्र प्रश्न तयार करा, आहे की नाही? हे साधारण प्रायचित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. असाधारण प्रायचित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकाचा नाश करते, ऐक नाही. आता जर असाधारण प्रायचित्त असेल, असाधारण प्रायचित्त ह्या जन्मात का मागच्या जन्मात उपयोगी ठरतं? ह्या जन्मात. अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता, ते काय अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता मात्र नसतं, आहे का नाही? हे लक्षात ठेवायचं. याचा आपल्या जीवनामध्ये फार मोठा उपयोग आहे. तुम्ही म्हणता अहो हे पूर्व पक्षाचं सांगणे, आणि पूर्व पक्षाचा सांगणं असेल तो काही शास्त्राला सोडून बोलतो का?
शास्त्राला धरूनच त्या ठिकाणी बोलतो की नाही. आणि हे त्याचं युक्तायुक्त नाही का बोलणं, हे सुद्धा त्याचं बोलणं युक्तायुक्त आहे. तो अत्यंत विरोध करू नये बोलतो असं नाही, फक्त तो काय करतो, आपल्याला कर्माने मोक्ष सांगतो. ही फक्त अडचण आहे का नाही. मोक्ष कशाने होतो, वाचून ज्ञानिविने एके उपाय करशी जितके ते गुंतीशी अधिक रुखे. म्हणजे ज्ञाना वाचून बाकीचे उपाय मात्र मोक्ष प्राप्तीला कारण नाही, पण तो कर्माने मोक्ष सांगतो, सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ त्याचं सगळंच विसंगत आहे असं मात्र नाही. हे आता तिसरे क्रियामान कर्म सांगायचे राहिले आहेत. क्रियामान म्हणजे हाली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. आता क्रियामान म्हणजे काय, आता हा देह प्राप्त झाला की नाही, याच्यामधून क्रिया घडतात की नाही, काही ना काही क्रिया घडत असतात. याच्यातही पापपुण्य तयार होतं की नाही, याच्यातही पापपुण्य अशा पद्धतीनं तयार होत असतं. आता मला वाटतं काल मुद्दा तुमचा झालता का ओंकार महाराज, याच्यावर थोडं बोलले होते का काही, क्रियामान कर्म काय बोलले होते का काल थोडंफार काही? नाही, इच्छेचा अभाव तिथपर्यंत आलं होतं काल. तिथपर्यंत आलं ना. आता क्रियामान भाग आपण उद्याच्या पाठात पाहूया, वेळ झाला आता. हा, वेळ झाला, आपण इथं थांबून घेऊ. आता आपण उद्यालाच पाहू वाटलं. आता एक मुद्दा संचितातलं कळलं की नाही आपल्याला. आता उद्या क्रियामान कळलं आणि बाकीचा पण मुद्दा होऊन जाईल आपला. ते काही कठीण नाही आपलं, आहे का नाही, सोपं आहे. चला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.